सुखी आणि शांतिमय जीवनाचे रहस्य म्हणजे देवाबरोबर आणि देवामध्ये सदैव राहणे. तुमच्या जीवनाचे रहस्य काय आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आम्हावर प्रीती करणाऱ्या आमच्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, असं म्हणतात की संकट काळी किंवा दुःखात मनुष्य देवाकडे आपली आरोळी मारतो. सुखामध्ये मात्र मनुष्य सर्व काही म्हणजे अगदी देवाला सुद्धा विसरून जातो. यामध्ये आणखी एक स्थिती किंवा पायरी असते, ती म्हणजे जेव्हा बरेच दिवस मनुष्याला त्याच त्रासात किंवा संकटात राहावे लागते, तेव्हा हळूहळू त्याचा धीर सुटतो आणि बऱ्याचदा मनुष्य देवाला कोसू लागतो, दोष देऊ लागतो. परंतु फारच कमी लोक असतात की जे संकटाच्या किंवा त्रासाच्या स्थितीत राहूनही देवाची महती वर्णितात, देवाबरोबरचे आपले नाते दृढ ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, याचे सुंदर उदाहरण आम्हाला आजच्या अध्ययनातून पाहायला मिळणार आहे. योब त्याच्या दुःखात त्रासात असूनही देवाची महती वर्णित आहे. सगळे त्याच्या विरोधात असूनही त्याने देवाला सोडले नाही. आज आपली स्थिती कशी आहे? आम्ही देवाबरोबर राहतो की देवाला सोडतो? योबाने काय केले हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात योब या पुस्तकाच्या 25व्या अध्यायाचा आम्ही अभ्यास पूर्ण केला. त्यामध्ये आम्ही योबाचा मित्र बिल्दद शुही याचे छोटेसे उत्तर वाचले. बिल्ददच्या या उत्तराचा योबाला तसा काही फायदा नसला तरी आपण त्यातून एक गोष्ट शिकलो की मनुष्य देवाजवळ न्यायी ठरू शकत नाही आणि स्त्रीपासून जन्मलेला त्याच्या समोर निर्मल पवित्र निघू शकत नाही, कारण त्याच्या दृष्टीने चंद्र व तारेही स्वच्छ नाहीत. मानवाची चांगली कृत्येही घाणेरड्या चिंध्यांप्रमाणे आहेत. आता आपण योबाच्या 26व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करीत आहोत. योबाचे या पुस्तकातले सर्वात मोठे भाषण 26 ते 31 या 6 अध्यायांमध्ये नोंदण्यात आलेले आहे. या ठिकाणी योब आपला देवावरचा विश्वास जाहीर करतो व याच अध्यायांमध्ये आम्हाला योबाची खरी समस्या समजू लागते. योबाचे पुस्तक 26वा अध्याय 1 ते 4 वचने आपण वाचूया. योब 26वा अध्याय 1 ते 4 वचने. मग योबाने प्रत्युत्तर केले, तू निर्बळास केवढेसे सहाय्य केले, शक्तिहीन बाहूंना तू कितीसा आधार दिला, बुद्धिहीनास कशी काय मसलत दिली, तू कितीसे मोठे ज्ञान प्रगट केले, तू कोणापुढे हे शब्द बोललास, कोणाचे मनोगत तुझ्या तोंडून निघाले. योब या वचनाद्वारे आपल्या मित्राला म्हणत आहे की तुझ्याजवळ माझ्यासाठी काही उत्तर नाही. तुम्ही पुष्कळ गोष्टी सांगितल्या खऱ्या, पण त्यातली एकही माझ्या उपयोगाची नाही. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो की त्यांच्या त्या भरमसाठ बोलण्यामध्ये काही सत्य असले तरी त्यात योबाच्या दुःख सहनाचे उत्तर नव्हते. त्याला दुःख का सहन करावे लागत आहे हे त्यांना सांगता आले नाही. म्हणून आता योब त्यांना एक लांबलचक भाषण देणार आहे व त्यातून त्याचा आत्मा, त्याचे आंतरिक जीवन उघडकीस येणार आहे. त्याच्याजवळ बोलण्यासारखे पुष्कळ आहे व त्यातले बरेच काही गहन आहे, महान आहे. तो निर्माणकर्ता परमेश्वर व त्याची निर्मिती याविषयी बोलणार आहे. योबाचे पुस्तक 26वा अध्याय 5 ते 7 ही वचने सांगतात. 5 पासून 7 वचने. मृतांची प्रेते जलनिधीच्या व जलचरांच्या खाली थरथरा कापत आहेत. देवापुढे अधोलोक उघडा आहे, विनाशस्थान आच्छादित नाही. त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य अवकाशावर पसरिले आहे. त्याने पृथ्वी निराधार टांगिली आहे. योब या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याविषयी चिंतन करीत आहे. परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे आणि मृत लोकांवरही त्याची सत्ता आहे. त्या ठिकाणी
मृत लोकाचे संदर्भ दिलेले आहेत. महासमुद्राखाली किंवा महाजलाच्या खाली असलेल्या मृत लोकाचे वर्णन येथे आहे. त्या ठिकाणचे रहिवासी एक निरर्थक, तापदायक, असहाय्य व दुर्बल असे जीवन जगतात आणि मृतलोक देवाच्या नजरेसमोर उघडा आहे. जरी मृतलोक जिवंत मानवापासून फार फार दूर असला, तो एक अंधाराची जागा असला, तरी तेथे कोणीही देवाच्या नजरेपासून लपू शकत नाही. मृतलोक त्याच्यासमोर उघडा आहे. या वचनाचा अर्थ असा की मृतलोकामध्ये जे काही घडते ते सर्व देवाला माहीत आहे आणि तेथेही मृतांना देवाच्या समक्षतेपासून लपता येत नाही. म्हणून ते भयाने थरथर कापतात. पुढे योब म्हणतो की त्याने उत्तर दिशा शून्य अवकाशावर पसरली. त्या ठिकाणी उत्तर दिशा हा शब्द प्रतिकात्मक आहे आणि तिचा अर्थ देवाचे वसतिस्थान असा होतो. या उतार्यात उत्तर दिशा व म्हणजे सर्वात उंच ठिकाण, तर मृतलोक सर्वात खालचे ठिकाण आहे. तात्पर्य हे श्रोत्यानो की देवाचे साम्राज्य संपूर्ण विश्वावर आहे. त्यानेच पृथ्वी निराधार टांगली आहे. आज जरी आपण या सत्याला वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेले सत्य मानतो, तरी त्या काळात म्हणजे इस्रायलाच्या मूळ पुरुषांच्या काळात योबाजवळ कोणतेही आपल्याजवळ असलेले वैज्ञानिक ज्ञान नव्हते. तरीही त्याच्या काळातल्या पृथ्वी व अवकाशाविषयीच्या ज्या कल्पना होत्या त्यापेक्षा योबाच्या कल्पना पुष्कळ पुढारलेल्या होत्या. त्याला या उतार्यातून हे सुचवायचे आहे की परमेश्वरानेच अवकाशाला निर्माण केले. प्रेषित पौल रोमकरास पत्र ह्याच्या 8व्या अध्यायात 38 व 39 या वचनात म्हणतो. रोमकरास पत्र 8वा अध्याय 38 आणि 39 वचने. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. अवकाश ही देवाची निर्मिती आहे. पृथ्वी निराधारपणे कशी टांगल्या जाते किंवा अवकाशात इतर ग्रहतारे कसे आहेत हे प्रश्न क्लिष्ट आहेत, अवघड आहेत. पण आम्हाला एक गोष्ट निश्चित रीतीने माहीत आहे, ती पवित्र शास्त्रात कलसीकरास पत्र 1 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये सांगितलेली आहे. कलसीकरास पत्र 1 अध्याय 17वे वचन. आणि तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. देव या सर्व सृष्टीचा, पृथ्वीचा, अवकाशाचा निर्माण करता आहे. योबाची देवाविषयीची कल्पना फार व्यापक आहे आणि मला वाटतं ती अगदी योग्य आहे, रास्त आहे. राखेच्या ढिगाऱ्यावर बसून तो रात्रीच्या चमकणाऱ्या तारांगणाकडे पाहतो आणि देवाच्या सामर्थ्याविषयी चिंतन करीतो. 26वा अध्याय 13 आणि 14 वचने आम्हाला पुढे सांगतात. त्याच्या निश्वासाने आकाशाची शोभा प्रगट होते. त्याच्या हाताने धावता राक्षसी सर्प विंधिला आहे. पहा, ह्या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत. त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते, पण त्याच्या प्रभावाच्या गर्जनेचा अंत कोणाला लागेल? योब जेव्हा आकाशाकडे दृष्टी लावतो तेव्हा देवाचे महान सौंदर्यशाली कृत्य त्याच्या नजरेस येते. स्तोत्रकर्त्याने देखील देवाच्या निर्मितीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या त्याच्या सामर्थ्याची नोंद अनेक ठिकाणी घेतलेली आहे. त्यापैकी 2 संदर्भ मी तुम्हाला देते. पहिला संदर्भ आहे 8व्या स्तोत्रातील 1 आणि 3 वचनात. स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराने आपले वैभव आकाशावर स्थापले आहे. नंतर तो 3 वचनात म्हणतो की आकाशे देवाची अंगुली कृत्य आहेत व त्यानेच चंद्र व तारे निर्माण केले आहेत. त्यानंतर 19व्या स्तोत्राची सुरुवात अशी आहे. आकाशे देवाचा महिमा वर्णितात आणि अंतराळ त्याच्या हाताचे कृत्य दाखविते. होय श्रोत्यानो, संपूर्ण अवकाश, सृष्टी, पृथ्वीवरील सर्व काही ही सर्व देवाची निर्मिती आहे. ती देवाचे सामर्थ्य प्रकट करतात व त्या देवाच्या सामर्थ्याविषयी योब आपले निरीक्षण सांगत आहे. पुढे तो वळवळणाऱ्या सापाला देवाने विंधिले आहे असे म्हणतो. या ठिकाणी साप हे वाईटाचा प्रतिनिधी आहे व या वाक्याद्वारे योबाला असे सुचवायचे आहे की देव सामर्थ्यशाली आहे व तो वाईटाचा समूळ नाश करणार आहे. स्पष्ट आहे की योबाला देवाची निर्माणकर्ता म्हणून ओळख आहे. तो वाचवणार आहे हे देखील त्याला माहीत आहे, पण तो त्याचे पालन पोषण करून त्याच्यावर प्रीती करणार आहे हे अजून त्याला समजले नव्हते.
ज्या गोष्टी त्याच्या जीवनात घडल्या त्या त्याच्या भल्यासाठीच देव घडवून आणत आहे हे त्याला अजून समजले नव्हते. श्रोत्यानो, याआधी आपण पाहिले की योब फार दुःखी व कष्टी आहे. त्याला फार असह्य अशा शारीरिक वेदना होत आहेत. तो अगदी एकाकी आहे. तो राखेच्या ढिगाऱ्यावर बसून खापरीने आपली गळवे खाजवीत आहे आणि त्याचे मित्र त्याचे सांत्वन करण्याऐवजी त्याच्यावर टीका करीत आहेत, आरोप लावित आहेत. गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला, अशी योबाची दयनीय स्थिती आहे. मानवाचा स्पर्श झालेल्या पक्षाच्या जखमी पिलाला इतर पक्षी आपल्यामध्ये पुन्हा घेत नाहीत. ते त्याला चोचीने टोचून टोचून मारतात. तशी योबाची स्थिती झाली होती. त्याच्या जीवनात जे काही घडले आहे ते देवाच्या इच्छेनुसार घडले, पण त्याच्या मित्रांना ते समजत नाही व ते आपल्या क्रूर कठोर बोलण्याने योबाला आणखीन घाळ करीत आहेत. अशा वेळेस या मित्रांच्या व्यर्थ बडबडीकडे दुर्लक्ष करून योब देवाची महती वर्णू लागला आहे. याचे काय कारण असावे असा प्रश्न निर्माण होतो, पण त्याचे उत्तर कठीण नाही. आपण अशक्त, दुर्बळ, दुःखी, असहाय व निराधार असलो तरी देव सामर्थ्यशाली, बलवान, दुःख हरण करणारा, सहाय्य व आधार देणारा आहे हा विचार योबाचे नक्कीच सांत्वन करणार आहे. श्रोत्यानो, तुम्हाला स्वतःला कधी असा अनुभव आला आहे काय? जीवन जगताना त्यातली आव्हाने पेलण्यासाठी आपण दुबळे आहोत या जाणीवेने तुम्ही कधी खचून गेला आहात काय? ही गोष्ट माझ्या शक्तीपलीकडे आहे, मी आता नाही सहन करू शकत, असे तुम्हाला कधी वाटले आहे काय? असे वाटणे साहजिक आहे, कारण आपण सर्व मातीने घडलेली माणसे आहोत, अशक्त आहोत, अधुदृष्टीचे आहोत. पण अशा वेळेस खचून न जाता आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आम्ही चिंतन करायला हवे. ते सामर्थ्य आम्ही आठवायला हवे. जेव्हा आम्हाला खूप खचल्यासारखे वाटते तेव्हा देवाच्या महानतेचा आम्ही विचार करायला हवा. जेव्हा आम्हाला रिक्त एकाकीपणा वाटतो तेव्हा मागणे व कल्पना यापेक्षा अधिक देणाऱ्या परमेश्वराच्या श्रीमंतीची आम्ही आठवण करायला हवी. आम्हाला जेव्हा अशक्त वाटते तेव्हा त्याच्या सामर्थ्याची आठवण करून आमच्या अशक्तपणात त्याचे सामर्थ्य पूर्णत्वास जाते हे आम्ही शिकायला हवे, अनुभवायला हवे. जेव्हा जीवनाविषयी पराभूत झाल्यासारखे आम्हाला वाटते तेव्हा आमचा प्रभुदेव विजयी आहे व त्याच्या पुत्रामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आम्ही महाविजयी आहोत हे आम्ही जाणायला हवे. आणि जेव्हा हे जीवन निरर्थक वाटते तेव्हा देवाच्या निर्मितीकडे पाहून आम्ही ही गोष्ट ध्यानात आणायला हवी की आमची ही निर्मिती त्याचा हेतू पूर्ण करण्यासाठी झालेली आहे व जे काम त्याने आमच्यात आरंभले आहे ते तो आमच्यामध्ये पूर्णत्वास नेईलच. श्रोत्यानो, देवाच्या सामर्थ्याचे चिंतन अशा प्रकारे जीवनदायी आहे, धीर देणारे, दिलासा व सांत्वन देणारे आहे. कदाचित त्यासाठीच योब त्यावर चिंतन करीत असावा. आपल्या दुःखावरून, यातनांवरून, समस्यांवरून आपले लक्ष काढून आपण देवाच्या महानतेकडे व विश्वासूपणाकडे लक्ष लावले तर आमच्या आत्म्याला व मनाला निश्चित दिलासा मिळेल. योब देवाचे सामर्थ्य प्रतिबिंबित झालेल्या गोष्टींचे वर्णन करून पुढे म्हणतो की ह्या त्याच्या मार्गाच्या केवळ कडा आहेत आणि त्याची कितीतरी बारीक गुणगुण आम्ही ऐकतो. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, क्यों
किंवा राणी पर्वत कुहरी देह विभो हा माझा देह विभो हा माझा कोठेही मग स्वर्गच जीवा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया हृदयात तवटे कोणी असता हृदयात तवटे कोणी असता कष्ट न शब्द शब्द ही ठावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव पण श्रोतांनो, जे आम्ही पाहतो ते देवाच्या निर्मितीची एक छोटीशी झलक आहे. त्याचे सामर्थ्य मानवी बुद्धी पलीकडचे आहे. या पुढच्या अध्यायात म्हणजे 27व्या अध्यायात योब दुष्ट लोकांचा धिक्कार करतो. प्रिय श्रोत्यांनो, या योबाच्या पुस्तकाचा हेतू हा नाही की विश्वासणाऱ्यांना का दुःख सहन करावे लागते. दुःख हा पुस्तकाचा गाभा नाही. या दुःखाच्या मागे एक मोठा धडा आम्हाला शिकायचा आहे, तो म्हणजे पश्चाताप. देवाच्या लेकराचा पश्चाताप. या ठिकाणी पापी माणूस जेव्हा पश्चातापी होतो व आपले पापी जीवन सोडून येशूला अनुसरतो, त्याचा पश्चाताप आम्हाला पाहायचा नाही, तर ज्या व्यक्तीने आधीच पश्चाताप केला आहे व जो देवाचा पुत्र किंवा कन्या झालेली आहे, अशा व्यक्तीने आपल्या आत्मसंतुष्टतेविषयी किंवा देवाविरुद्ध केलेल्या गोष्टींविषयी पश्चाताप येथे अभिप्रेत आहे. आज अनेक विश्वासणारे असे आहेत की ज्यांना पश्चातापाची गरज आहे. या विषयाच्या गाभ्याला आम्ही आता लवकरच हात घालणार आहोत. वाचूया श्रोतांनो, योबाचे पुस्तक 27वा अध्याय 1-4 ही वचने. 27 अध्याय 1-4 वचने. योब आपला वाद पुढे चालून म्हणाला, ज्या देवाने मला न्यायास मुकविले, ज्या सर्व सामर्थ्याने माझ्या जीवास क्लेश दिला, त्याच्या जीविताची शपथ. अद्यापि माझा श्वासोश्वास बरोबर चालत आहे. देवाने घातलेला श्वास माझ्या नाकपुड्यात आहे. माझे तोंड कुटील भाषण करीत नाही, माझी जिव्हा कपटाचे बोल बोलत नाही. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी योब त्यांना स्पष्ट सांगत आहे की जोपर्यंत ज्याने मला एवढ्या दुःखातून जायला लावले आणि ज्याने मला जिवंत ठेवले आहे, तो देव जिवंत आहे आणि तोपर्यंत माझे ओठ कपट उच्चारणार नाहीत. म्हणजे योब आपल्या म्हणण्याविषयी आग्रही आहे. दुसऱ्या शब्दात तो म्हणतो आहे की तुम्ही माझ्यावर केलेले आरोप मी कधीच मान्य करणार नाही. मी कधीच कबूल करणार नाही की मी पापी आहे. त्याउलट तो पुढे म्हणतो, 5वं वचन पहा काय सांगतं. तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही. माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्व समर्थन सोडणार नाही. योब या ठिकाणी हट्टी वाटतो ना श्रोतानो? खरे आहे ते. त्याच्या मित्रांनी त्याच्यावर असे सतत आरोप केले की स्वतःचा बचाव करण्याशिवाय त्याच्याजवळ काहीच इलाज उरला नाही. आणि माणूस जेव्हा स्वतःचा बचाव करत राहतो तेव्हा त्याच्यामध्ये भग्न अनुतप्त हृदय कसे असणार, तो नम्र कसा असणार. या ठिकाणी योब आपण नीतिमान आहोत हे इतके ठासून सांगत आहे की जणू काही तोच तेवढा नीतिमान आहे व सगळी चूक देवाची आहे. नंतर 6व्या वचनात तो काय म्हणतो पहा. मी धार्मिक आहे हे माझे म्हणणे मी धरून राहणार.
ते मी सोडावयाचं नाही. माझ्या आयुष्यातील कोणत्याही दिवसाविषयी माझे मन मला खात नाही. स्पष्टच आहे की योबाच्या मित्रांनी त्याला आत्मपरीक्षण करायला लावलेले नाही, तर स्वतःचा बचाव करायला लावला आहे. आणि स्वतःला नीतिमान ठरविण्यात व तसाच पक्का ग्रह करून घेण्यात योब किती चूक करीत होता ते आपल्याला नंतर कळेलच. कारण नंतर देवाच्या प्रत्यक्ष समक्षतेमध्ये आपण कोणी एक नाही याची तीव्र जाणीव योबाला होणार आहे व तो अनुतापी होणार आहे. योबाच्या मित्रांनी त्याच्याशी जी चर्चा केली त्यात त्यांनी अनेक सत्य गोष्टी त्याला सांगितल्यात, पण योबाला ज्या सत्याची गरज होती ते मात्र त्यांनी सांगितले नाही. आणि ते खरे सत्य न सांगितल्यामुळे त्यांनी जणू योबाच्या अहंकाराला जणू खतपाणीच घातले. श्रोत्यांनो, ही गोष्ट फार महत्वाची आहे म्हणून मी ती पुन्हा सांगते. लक्षात घ्या की योबाच्या मित्रांना वाटले की योबाने काहीतरी गुप्त पातक केलेले आहे आणि ते पातक उघडकीस आणण्याचा ते प्रयत्न करीत होते. परंतु योबाने कोणतेही मोठे गुप्त पाप केलेले नसल्यामुळे त्याला माहीत आहे की त्यांचा आरोप चुकीचा आहे आणि ते चूक करीत आहेत. आणि म्हणून योबाला वाटले की तो बरोबर आहे. स्वतःला नीतिमान समजण्यात काही चूक आहे असे त्याला वाटले नाही. मला वाटतं हीच योबाची चूक होती. त्याचे मित्र जरी चुकत असले तरी योबही अगदी बरोबर नव्हता. त्याने देवाच्या समक्षतेमध्ये भग्न हृदयाने असायला हवे होते. शेवटी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की योब देवासमोर धूळ आणि राखेत अगदी नम्र झाला आहे. आमच्या जीवनात समस्या येण्याचे कारण हे की आम्ही देवासमोर अनुतापी व्हावे, नम्र व्हावे. कोणीतरी असे म्हटले आहे की समस्या सूर्याप्रमाणे असते. ज्या सूर्याच्या प्रकाशाने मेण विरघळते त्याच सूर्याच्या प्रकाशाने चिखल कडक बनतो. वेगवेगळ्या लोकांवर समस्येचा असाच परिणाम होतो. काही लोक समस्येमुळे देवासमोर भग्न व अनुतप्त हृदयाचे होतात. ते देवाच्या समक्षतेमध्ये विरघळून जातात, म्हणजे स्वतःचा कमीपणा स्वीकारतात. तर काही लोक समस्यांमुळे आपले हृदय अधिक कठोर करून घेतात. योब अजून देवाच्या समक्षतेमध्ये अनुतापी होण्याच्या क्षणापर्यंत पोहोचला नव्हता. म्हणून तो म्हणतो आहे की मी आपले न्यायपण घट्ट धरले आहे आणि ते मी सोडणार नाही. मी जिवंत आहे तोपर्यंत माझे हृदय मला दोष लावणार नाही. श्रोत्यानो, आज अनेक विश्वासणाऱ्यांचे हेच म्हणणे असते. त्यांची मनाची स्थितीही योबासारखीच कठीण असते. त्यांना वाटते की त्यांना तारणाची दृढ खात्री आहे. आता पश्चातापाची त्यांना गरज नाही, पण त्यांच्याजवळ फार मोठा अहंकार असतो. त्यांना वाटतं की ते कोठेही चुकत नाहीत. ते जे काही करत आहेत ते अगदी बरोबर आहे. त्यांची स्वतःविषयीची जी कल्पना आहे तीच खरी आहे आणि स्वतःमध्ये कोणताही बदल घडवून आणण्याची त्यांना गरज नाही. योबाची स्वतःविषयी अशी कल्पना असल्यामुळे तो त्याला दोष देणाऱ्या सर्वांना एका गटात टाकतो व स्वतःला नीतिमान समजतो. तो स्वतःची तुलना त्यांच्याबरोबर करतो. वाचूया श्रोत्यानो 27 अध्याय आणि 7 वचन. माझा शत्रू दुष्टासमान, माझा विरोधी अधार्मिका समान ठरो. म्हणजे जे योबाशी सहमत नाहीत त्यांना तो दुसऱ्या गटात टाकतो. ते त्याचे शत्रू आहेत, ते दुष्ट व अन्यायी आहेत. पुढे तो अन्यायी लोकांचे काय होणार ह्याचे वर्णन करीत 8 ते 11 ह्या वचनांमध्ये म्हणतो, देव अधार्मिकाचा उच्छेद करून प्राण हरण करील, तेव्हा त्याची काय आशा राहणार? त्याचवर संकट येईल तेव्हा त्याची आरोळी देव ऐकेल काय? तो सर्व समर्थाच्या ठाई आनंद पावेल काय? तो सर्व प्रसंगी देवाचा धावा करील काय? देवाच्या करणेविषयी मी तुम्हास बोध करीन, सर्व समर्थाचे रहस्य मी छपून ठेवणार नाही. योब म्हणत आहे की दुष्ट लोकांची भरभराट होईल, पण परमेश्वर त्यांचा न्याय करेल. पुढे तो 19 ते 21 ह्या वचनांमध्ये म्हणतो, तो संपन्न स्थितीत अंग टाकितो, पण त्याला पुरण्यात येणार नाही. तो डोळे उघडितो, तो आटोपेल. घोर संकटे पुराप्रमाणे त्याचवर गुदरतात. रात्रीच्या समयी तुफान त्याला उडवून नेते. पूर्वेचा वारा त्याला उडवून नेतो आणि तो गत होतो. त्याचा सपाटा त्याला त्याच्या स्थानावरून काढून टाकितो. श्रोत्यानो, योब म्हणतो ते खरे आहे. पैसा असणे किंवा नसणे याने काही फरक पडणार नाही. जर माणूस दुष्ट असला तर विझवून टाकलेल्या ज्योतीप्रमाणे तो होईल, किंवा खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या झोताने विजलेल्या मेणबत्तीप्रमाणे तो होईल. 23व्या वचनात आपण वाचतो, 23वं वचन, लोक टाळ्या पिटून त्याची छीतू करीतील, त्याच्या स्थानातून त्याला हुसकून लावेतील. श्रोत्यानो, आमच्या इतिहासात या वाक्याची प्रचिती आम्हाला पाहायला मिळते.
खरोखर दुष्टांचा न्याय होईल व त्यांच्याबरोबर त्यांचे वैभव आणि गौरव दोन्ही नष्ट होतील. पण या सर्व गोष्टींमुळे योबाचे प्रश्न सुटत नाहीत. देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये ख्रिस्ताच्या मध्यस्थीमुळे आम्ही आहोत की नाही हे पारखून घ्या. नसल्यास आजच देवाबरोबरचे आपले संबंध सुधरून घ्या. श्रोत्यानो, पुष्कळदा परमेश्वर आमच्याशी बोलतो, आम्हाला तो चेतावणी देतो, परंतु तरीसुद्धा आम्ही त्याच्या वाणीकडे कान लावित नाही. आम्ही आमच्या संपत्तीमध्ये स्वतःला फार सुदृढ असे समजतो. आम्हाला वाटतं की आम्ही शिकलेले आहोत, आमच्याजवळ भरपूर पैसा आहे, चांगली प्रकृती आहे, तेव्हा आम्हाला कशाचीच आवश्यकता नाही. परंतु लक्षात घ्या की आमची संपत्ती नाशवंत आहे. आमचे शिक्षण या पृथ्वीवरचे आहे, ते आमच्यासोबत जाणार नाही. किंवा आम्ही कुठलीही संपत्ती, धन, जमीन हे कमावले तरी ते सर्व इथेच राहणार आहे. आमच्यासोबत जे जाईल ते म्हणजे आत्मिक आशीर्वाद. मला माहीत नाही श्रोत्यानो की आज तुमचं आध्यात्मिक जीवन कसं आहे. काय आपण ह्याबद्दल गंभीरपणे विचार केला आहे? काय परमेश्वराशी आपला संबंध स्थापित झालेला आहे? जर नाही तर आज संधी आहे. ख्रिस्ताच्याद्वारे परमेश्वराशी समेट करून घ्या. स्वतःला त्याच्यासमोर नम्र करा. तो तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, हे आपण कधी विसरू नये की देवच सर्व सामर्थी आहे. सर्व सृष्टी ही देवाचे सार्वभौमत्व प्रगट करते. देवाचे ज्ञान आणि सामर्थ्य अगम्य आहे आणि म्हणूनच देवाविषयीची आमची कल्पना ही त्रोटक नसावी तर व्यापक असावी. आमच्या कोणत्याही संकटात, दुःखात आम्ही जरी दुबळे असलो तरीही देव सामर्थ्यवान आहे हे आम्ही विसरू नये. आज आपण शिकलो आहोत की आमच्या जीवनात दुःख काय येते. काय आपण आजच्या अध्ययनाद्वारे आपले आत्मिक जीवन दृढ करू इच्छिता? तर कोणत्याही स्थितीत देवाला सोडू नका, तर त्याची महती आठवा आणि स्वतःला त्याच्या हातात सोपवा. तो तुमची नक्की काळजी घेईल. तुमच्या त्रासातून, दुःखातून तुम्हाला बाहेर आणेल. हा अनुभव घेण्याची आपली तयारी आहे काय? विचार करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूजी. आजही तुझ्या वचनांच्याद्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आले असताना तुझे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो बापा, कारण तू स्तुतीस पात्र असा देव आहे. प्रभूजी, तुझी वचनं आमच्यासाठी मार्गदर्शक अशी आहेत. तुझ्या वचनांच्याद्वारे आमचं जीवन अधिक आनंदी बनतं. आमच्या जीवनातले दुःख, त्रास निघून जातात आणि प्रभूजी तू आम्हाला सहाय्य करण्यासाठी आमच्याबरोबर तू सदैव राहतोस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. होय प्रभूजी, तुझ्यामध्ये त्याच दृढ विश्वासानं राहण्यासाठी आज आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.